अमित हा एका मोठ्या कंपनीत नोकरी करणारा, शांत स्वभावाचा तरुण. त्याची पत्नी प्रिया एका शाळेत शिक्षिका होती. त्यांचं नातं प्रेमळ होतं, पण गेल्या काही महिन्यांपासून अमितच्या आयुष्यात अचानक कामाचा ताण आणि सततचा प्रवास वाढला. कामामुळे त्याला अनेक आठवडे घराबाहेर राहावं लागे आणि घरी असला तरी तो लॅपटॉप आणि फोनमध्ये व्यस्त असायचा. सुरुवातीला त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण हळूहळू या भावनिक आणि शारीरिक दुराव्याचा परिणाम अमितच्या मनःस्थितीवर दिसू लागला. पूर्वीचा शांत अमित आता चिडचिडा झाला होता. ऑफिसमध्ये लहान-सहान चुकांवर तो रागावून ओरडायचा. रात्री त्याला नीट झोप लागत नव्हती. एक विचित्र अस्वस्थता त्याला सतत जाणवत असे. तो आतून पूर्णपणे तणावाखाली होता. एका दुपारी त्याचा मित्र संजय त्याला भेटला. अमितचा उदास चेहरा बघून संजयने विचारले, "काय रे, खूप टेन्शनमध्ये दिसतोस?" अमितने सुरुवातीला विषय टाळला, पण नंतर त्याने मनातील खरी गोष्ट कबूल केली. "अरे, कामामुळे अनेक महिने प्रिया आणि माझ्यामध्ये वैवाहिक जीवनातील ऊब नाहीये. खरं सांगायचं तर यामुळे मी खूप तणावात आहे." संजयने त्याला समजावलं, जवळीक हा केवळ शरीराचा भाग नाही, तो मन मोकळं करतो आणि मानसिक ताण कमी करतो. जेव्हा मनातल्या भावना दडपल्या जातात किंवा नात्यातील भावनिक संवाद कमी होतो, तेव्हा त्याचा परिणाम चिडचिड, ताण आणि आत्मविश्वास कमी होण्यात होतो. तू लगेच यावर काहीतरी उपाय शोधायला हवा. सकारात्मक बदल आणि उपाययोजना. संजयच्या शब्दांनी अमितच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. त्याने लगेचच स्वतःसाठी काही महत्त्वाचे बदल करायचे ठरवले. त्याने रोज सकाळी नियमित व्यायाम आणि थोडा वेळ ध्यान, मेडिटेशन सुरू केले. यामुळे त्याला शारीरिक ऊर्जा मिळाली आणि मानसिक तणाव कमी झाला. शरीराच्या नैसर्गिक गरजांचा आदर करून त्याने स्वतःला भावनिकदृष्ट्या रिलॅक्स करण्यासाठी योग्य मार्गांचा अवलंब केला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने पत्नी प्रियाशी स्पष्टपणे बोलण्याचा निर्णय घेतला. अमितने प्रियाला सांगितले, "मी कामामुळे आपल्या नात्याकडे दुर्लक्ष केले. मला कळलं की यामुळे मी किती तणावात आहे. आपल्याला आपल्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढायला हवा." प्रियाने त्याला भावनिक आधार दिला आणि दोघांनीही ठरवलं, कामातून वेळ काढायचा नाही, तर आपल्या नात्यासाठी वेळ ठेवायचा आहे. काही दिवसांतच अमितला जाणवलं की त्याचा मूड सुधारला, कामातील एकाग्रता वाढली आणि त्याचा आत्मविश्वास परत आला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नात्यातील दुरावा कमी झाला आणि ऊब पुन्हा परतल. संदेश: कामाच्या ताणामुळे किंवा जीवनातील धावपळीमुळे मानसिक आरोग्याकडे आणि जोडीदारासोबतच्या भावनिक संवादाकडे दुर्लक्ष करू नका. नात्यातील जवळीक हा तुमच्या चांगल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.